जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी कोच वैभव सरवत, स्टील फिटनेस ट्रेनिंग सेंटर नाशिक येतो। मित्रांनो, जे विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करताय आणि ज्या विद्यार्थ्यांचा गोळा आउट ऑफ जात नाही त्या विद्यार्थ्यांसाठी आपण एक स्पेशल गोळाफेकची सिरीज सुरू केलेली आहे। त्या सिरीजमध्ये आपण एकदम बेसिक पासून ते एकदम ॲडव्हान्स लेवलपर्यंत गोळा कसा आउट ऑफ करायचा हे आपण सगळं कव्हर करतोय। आता हे बघा, ही जी सिरीज आपण सुरू केलेली, तर हा जो व्हिडिओ आहे या सिरीजचा चौथा व्हिडिओ आहे। या व्हिडिओमध्ये आपण गोळाफेकची जी बेसिक स्टेप आहे, ठीक आहे, ज्याला स्टँडिंग थ्रो म्हणतो आपण, तो कव्हर करणार आहे। कारण हा बेसिक आहे, पॉवर थ्रो आपण शिकणारच आहे, पण पॉवर थ्रो कव्हर करण्याआधी थ्रोचे काही बेसिक्स आहेत ते आपण याच्यामध्ये कव्हर करणार आहे। ज्या विद्यार्थ्यांनी याच्या आधीची व्हिडिओ बघितलेली नसेल तर हा चौथा व्हिडिओ, त्याच्या आधी ऑलरेडी 3 व्हिडिओ झालेले आहे। त्याच्यापैकी पहिल्या व्हिडिओमध्ये आपण ही जी सिरीज आहे या सिरीजमध्ये आपण काय काय करून घेणार आहे त्याचं पूर्ण इंट्रोडक्शन कव्हर केलेलं आहे। त्याच्यानंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये गोळाफेकची आपण बेसिक माहिती दिलेली आहे। तिसऱ्या व्हिडिओमध्ये आपण गोळाफेकची ग्रिप आणि गोळाफेकची होल्डिंग कशी असायला पाहिजे हे आपण तिसऱ्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहे। आता चौथा व्हिडिओ, तर याच्यामध्ये आपण गोळाफेकची बेसिक स्टेप बघणार आहे, शिकणार आहे आणि मी तुम्हाला प्रॅक्टिकली याची सेल्फ प्रॅक्टिस कशी करायची ते सुद्धा सांगणार आहे। आता हे बघा, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, गोळा मी नंतर हातात घेतो, ठीक आहे। त्याच्या आधी आपण काही गोष्टी कव्हर करू। समजा आता हा गोळाफेकचा सर्कल आहे, हा किती मीटरचा आहे काय हे सगळं आपण गोळाफेकचा जो नियमांचा रूल्सचा व्हिडिओ असेल त्याच्यामध्ये आपण कव्हर करू। तर मी काही गोष्टी तुम्हाला क्लिअर करतो। आता हा गोळाफेकचा सर्कल आहे, ठीक आहे, तर तुम्हाला प्रॅक्टिससाठी सर्कल आखलाच पाहिजे असं काही नाही, तुम्ही एक सिंगल लाईन मारू शकता, कुठे पण तुम्ही उभं राहू शकता। आता माझं समजा डायरेक्शन ह्या साईडचं आहे, मी इकडे गोळा फेकणार आहे, ठीक आहे, तर ह्या पद्धतीने मी उभं राहणार का की मी राईटी आहे, बरोबर। मी जर लेफ्टी असेल आणि माझं डायरेक्शन इकडे आहे तर माझी उभं राहण्याची पद्धत ही असणार आहे, ठीक आहे। तर गोळाफेकमध्ये काय होतं माहिती आहे का, जो गोळ्याचा हात असतो, मी काही गोष्टी क्लिअर करतो तुम्हाला। आता मी राईटी आहे, मी काय आहे, राईटी आहे, हा माझा उजवा हात गोळा फेकायचा आहे, तर त्याच्याच खाली जो माझा उजवा पाय असेल याला आपण थ्रोईंग लेग म्हणतो। हा सुद्धा खूप महत्त्वाचा आहे, कारण आपल्याला प्रॉपर पुश करणारा, ब्लॉक देणारा, सपोर्ट देणारा हा पाय, तर हा सुद्धा जास्त महत्त्वाचा आहे। तर दोन गोष्टी लक्षात ठेवा, गोळाफेकमध्ये गोळ्याचा हात आणि गोळ्याच्या हाताच्या खाली जो पाय असतो तो पाय, हे दोन सगळ्यात जास्त महत्त्वाचे। सगळा गोळ्याचा खेळ याच्यावर आहे। कारण हे बघा, आता मी या पद्धतीने उभा आहे, ओके, मी गोळा लावलाय मानेमध्ये, बेसिकली समजून घ्या तुम्ही, असं ग्राह्य धरा, मी गोळा मानेत लावलाय। मी ज्यावेळेस गोळा फेकणार आहे ना, तर खरी जी काही फोर्स आहे ती मला ह्या पायामधूनच भेटणार आहे, तर मी याच्या फोर्सनी गोळा पुश करणार आहे, ठीक आहे। तुम्ही नोटीस करा मित्रांनो, ज्या वेळेस मी ह्या पायावर उभा आहे आणि मला इकडे जम्प करायचे तर मला ह्या पायातून फोर्स जनरेट होती, पण मी ह्या पायावर उभा आहे, मला इकडे जर जम्प करायची तर मला ती जम्प पाहिजे तशी करता येत नाही, कम्फर्टेबल। तर सगळ्यात मोठा लॉस गोळा फेकताना मुलांचं काय माहिती आहे का, ज्यावेळेस मुलं गोळा फेकता तर ते ऑलरेडी ना समोरच्या पायावर शिफ्ट झालेले असतात, बरोबर। तर गोळा फेकीमध्ये आपल्याला काळजी काय घ्यायची माहिती आहे का, ज्यावेळेस आपण गोळ्याचा थ्रो करणार आहे ना, तर त्यावेळेस आपला पूर्ण वेट जो थ्रोईंग लेग आहे गोळ्याचा पाय त्याच्यावर पाहिजे, आणि त्या पायावरून आपण तो वेट पूर्ण शिफ्ट करून मग समोरच्या पायावर घेणार, ठीक आहे। तर आता याची काय माहिती आहे का, ही जी टेक्निक आपण शिकतोय तर याला आपण काही भागांमध्ये डिवाइड केलेलं आहे, जे तुम्हाला प्रॅक्टिस करायला सोपं जाणार आहे। तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, आपण करणार काय, या पद्धतीने उभं राहणार, ठीक आहे, रिलॅक्स राहणार, समोरच्या पायावर जाणार, मागच्या पायावर येणार, म्हणजे याच्यामध्ये आपल्याला काय होणार, डिफरन्शिएट होणार, आपल्याला गोळ्याचा पाय आणि गोळ्याचा अपोजिट पाय आहे ना याची एक प्रॉपर आपल्याला जाणीव राहील, ओके। तर या पद्धतीची तुम्ही बऱ्यापैकी प्रॅक्टिस करायची, याच्याने तुम्हाला एक प्रॉपरली काय होईल, सेन्स येईल की उभं कसं राहायचंय, बरोबर। ज्यावेळेस तुम्ही ह्या पद्धतीने उभे आहे तर तुम्ही रिलॅक्स मोडमध्ये उभे, ओके। ज्यावेळेस तुम्ही ह्या पायावर उभे असता तर तुम्ही थ्रो मोडमध्ये असता, हे तुम्ही समजून घ्यायचंय, ठीक आहे। आता हे बघा, मी जे माझे प्रोफेशनल गोळाफेकचे प्लेयर आहे, मी त्यांना या गोष्टी नाही शिकवत, त्यांना खूप ॲडव्हान्स लेवलच्या गोष्टी शिकवतो, पण भरतीची मुलं आपली देत आहे, आपल्याला गोळाफेक पण आहे, 100 मीटर पण आहे, 1600 मीटर पण आहे, मुलींना 800 मीटर पण आहे, तर आपल्याला सगळं करायचंय। त्याच्यामुळे गोळ्याला एक स्पेसिफिक वेळ आहे तेवढाच दिला पाहिजे, आणि तेवढ्या वेळेमध्येच गोळा आपला आउट ऑफ होतो। तर या गोष्टी तुम्ही फॉलो करा, ठीक आहे। तर ह्या पद्धतीने मुवमेंट आपल्याला प्रॅक्टिसमध्ये ठेवायचा आहे, ठीक आहे। थ्रोईंग लेगवर यायचं, थ्रोईंग अपोजिट लेगवर यायचं, हा सेन्स आपल्याला डेव्हलप करायचा आहे, डन, ओके। त्याच्यानंतर आपण काय करणार, याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण गोळा कसा पकडायचा आहे ते शिकलेलो आहे, तो व्हिडिओ बघितला नसेल तर तो व्हिडिओ बघून घ्या। त्याच्यानंतर आपण काय करणार, आता गोळा पकडणार आहे, मानेत लावणार,
आता माझं सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तुम्ही एकदा चेक करा. मी रिलॅक्स मोडमध्ये. रिलॅक्स मोड म्हणजे काय, मी ऑलरेडी गोळ्याच्या अपोजिट पायावर आहे. ठीक आहे, मी थ्रोईंग मोडमध्ये आता. ओके, ही सगळ्यात महत्त्वाची मुवमेंट, एवढं लक्षात ठेवा. रिलॅक्स मोड, थ्रोईंग मोड, रिलॅक्स मोड, थ्रोईंग मोड. आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, ही बेसिक स्टेप आहे, ही आपल्याला फॉलो करायची आहे. मॅक्सिमम खूप जास्त गोळ्या आपल्याला या स्टेपने फेकायचे. तुमचा जर गोळा स्टँडिंग गोळा या स्टेपने जर गोळा 7 मीटर जात असेल तर त्याला 7.5 करा, 8 करा. मॅक्सिमम गोळा तुम्ही ना या स्टेपने वाढवायचा प्रयत्न करा. नक्कीच काय होणार, ज्यावेळेस मी तुम्हाला पॉवर स्टेप शिकवणार आहे तर स्पीड मिळाल्यामुळे तुमचा गोळा सध्या स्टँडिंग जितका जातोय त्याच्यापेक्षा जास्त जाणार. आता माझा समजा स्टँडिंग गोळा जर 10.5 मीटर, 11.25 मीटर जात असेल तर मी पॉवर थ्रो ज्यावेळेस करतो तर तो 11.5-12 मीटर पर्यंत नक्कीच जाणार. बरोबर, का की मी स्टँडिंग माझा गोळा डेव्हलप केलेला आहे. ओके, तर आता आपण काय करायचं, गोळा घेतला, मानेत लावला. आता हे बघा, ब्रीद आउट करायची. ठीक आहे, ठीक आहे, ब्रीद आउट करायचं म्हणजे श्वास सोडला, मी पूर्ण रिलॅक्स झालो. आता मला इथून प्रॉपर गोळा फेकसाठी ऍक्शन मोडमध्ये यायचं तर मी काय करणार, मी 1 काउंट करणार. 1, मी या पूर्ण पायावर फोर्स करतोय. समजलं, मी काय करतोय माहितीये का, ह्या पायाला खाली दाबतोय. डन. हा, मी कमरेतून असा खाली नाही जाते. ओके, भरपूर मुलं काय करते, मी ज्यावेळेस त्यांना बोलतो ना गोळा करा तर ते अशी कमरेतून खाली जाते, हे चुकीचं आहे. ठीक आहे, आपल्याला काय करायचं, या पायावर यायचंय, जो आपला थ्रोईंग लेग आहे याच्यावर प्रॉपर यायचंय. डन, हे सगळ्यात महत्वाचा मुद्दा. ओके, एकदा बघून घ्या. ब्रीद आउट. 1, हा पाय दाबायचा. डन. ओके, ही गोष्ट लक्ष द्या, हा पाय दाबायचा, मी सगळा फोर्स याच्यावर हे करतोय. ओके, आणि त्याच्यानंतर काय करणार मी, 2 ला काय करणार, या पायाच्या ताकदीने थ्रो करणार आहे मी. ठीक आहे, याच्यामध्ये आता तुम्ही खूप वेळा बघितलं असेल, काही लोक तुम्हाला सांगतील हाताचा झटका द्या, त्याच्यानंतर असा टर्न घ्या, हे करा किंवा असा टर्न घ्या. काहीच तुम्ही लक्ष देऊ नका. फक्त तुम्ही काय करा, सगळ्यात महत्वाचा मुद्दा, ज्यावेळेस तुम्ही मागे स्वतःचं वजन शिफ्ट करताय तर तुम्ही सगळ्यात पहिले या पायावर तुमचं वजन शिफ्ट करायचं आहे आणि या पायाच्या ताकदीने गोळा फेकून मारायचा आहे. एवढंच तुम्हाला करायचं आहे. ठीक आहे, हे बघा, गोळा घेऊन करून दाखवतो. श्वास सोडायचा आहे. 1, ज्यावेळेस मी 1 काउंट करणार आहे तर मी हे बघा या पायावर येतोय. डन, पूर्णपणे, आणि पाठीमागे येतोय. तर ज्यावेळेस मी मागे येईल त्यावेळेस मी काय करणार आहे, थ्रोईंग मोडमध्ये जेव्हा येणार आहे तर त्या दरम्यान मी मोठा श्वास सुद्धा घेणार आहे आणि नंतर मी काय करणार आहे, गोळा फेकून मारणार आहे. ठीक आहे, हे बघा, श्वास सोडला, 1, श्वास घेतलेला पण आहे मी, आणि 2. ठीक आहे, एवढंच करायचं आहे आपल्याला. ओके, ही प्रॅक्टिस तुम्ही कंटिन्यू करा. आता मी प्रत्येक वेळेस गोळाच फेकून दाखवलं पाहिजे असं काही नाही. तुम्ही पण काय करा, जो याच्या आधीचा आपला व्हिडिओ आहे त्याच्यात आपण काय केलं, गोळा कसा पकडायचा, मानेत घेतला, या पद्धतीने उभे राहिलो, श्वास सोडला. डन. ठीक आहे, पूर्ण. हा, काही लोक असे होल्ड राहतील, असं करतील, हे नका करू. थोडा नॉर्मल काय करा, स्वतःला लाईटली स्लाइडली टर्न पण करा आणि ह्या पायावर येण्याचा प्रयत्न करायचा आहे. जेवढं या पायावर तुमचं वेट राहील तेवढं चांगलं आहे. आणि ह्या दरम्यान तुमचा जो हा हिप मसल आहे, ग्लुट्स मसल, तर हा सुद्धा तुमचा ऍक्टिव्ह असायला पाहिजे. इथं लूज नको. तुम्हाला जाणीव झाली पाहिजे की ज्यावेळेस तुम्ही ह्या पायावर येत आहे तर तुमची थाईज, गाप्स मसल आणि ग्लुट्स मसल हे तिन्ही मसल तुमचे ऍक्टिव्ह पाहिजे आणि गोळा प्रॉपर मानेमध्ये लावलेला पाहिजे. ठीक आहे, हे बघा, श्वास सोडायचा. 1, या पायावर सगळं टेन्शन आहे. ओके, आणि 2. ठीक आहे, एवढं करायचं आपल्याला. ओके, पुन्हा एकदा प्रॅक्टिस करा. गोळा घेतला, माझं वजन ह्या पायावर आहे, सगळा श्वास आणि वजन सगळं समोर सोडून द्यायचं. श्वास सोडा. 1, या पायावर आलोय मी. ओके, 2. ठीक आहे, ही प्रॅक्टिस तुम्हाला करायची आहे. ही प्रॅक्टिस हा बेस आहे, सगळ्यात महत्वाचं मुद्दा. हे बघा, गोळा आउट ऑफ करणं काही अवघड गोष्टी नाही. माझ्याकडेही विद्यार्थी आहे, 45-48 किलोचे जे विद्यार्थी, त्यांचा सुद्धा गोळा आउट ऑफ जातो. फक्त तुम्ही प्रॉपरली ना गोळ्याचा जो काही पुश आहे तो पुश समजून घ्या. याच्यासाठी सगळ्यात महत्वाचा मुद्दा, तुमची ग्रीप इम्पॉर्टंट आहे इथून, आणि या पायाचा पुश इम्पॉर्टंट आहे. या 2 गोष्टी करा. याच्यासाठी तुम्ही काय करू शकता, ज्यावेळेस तुम्ही ग्राउंडला आता ना, तर ग्राउंडला गेल्यानंतर काय करायचं, गोळा घ्यायचा आहे आपला, सर्कलला यायचंय, गोळा मानेत लावायचा आहे, श्वास सोडायचा आहे, श्वास घेऊन या पायावर टेन्शन द्यायचंय आणि गोळा फेकून मारायचा आहे. बस,
एवढीच प्रॅक्टिस करायची. ही प्रॅक्टिस तुम्ही कंटिन्यू रिपीट करा. याच्यानंतरचा जो व्हिडिओ येणार आहे याच्यामध्ये आपण जी ॲडव्हान्स स्टेप आहे, जी ॲडव्हान्स टेक्निकने ती शिकवणार आहे. कारण आता हा जवळपास स्टँडिंग थ्रो झाला आहे. याच्यामध्ये आपण जो काय स्पीड असतो, ठीक आहे, तो स्पीड यूज करत नाही. तर याच्या पुढची जी टेक्निक येणार आहे त्याच्यामध्ये आपण स्पीड यूज करणार आहे. तर काय होणार माहिती आहे का, स्टँडिंग जर तुमचा गोळा 8 मीटर चालला आहे तर नंतर हा स्पीड घेतल्यामुळे तो गोळा 8.5 मीटर, 8.25 मीटर जाईल. स्टँडिंग तुमचा गोळा 7 मीटर चालला आहे तर स्पीड घेतल्यामुळे तो गोळा 7.5, 8.5 मीटर गोळा जाईल. आणि एवढा गोळा गेल्यानंतर तरी पण आपला गोळा जर आउट ऑफ जात नाही, त्याच्यासाठी मी तुम्हाला स्पेशली या व्हिडिओच्या सिरीजमध्ये गोळा फेकसाठी जे वर्कआउट करायचे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणारच आहे. तर ते वर्कआउट करून थोडा वेळ देऊन प्रॉपरली डाईट करून तुमचा गोळा नंतर आउट ऑफ होऊन जाईल. तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या या सिरीजचा हा 4था व्हिडिओ आज कंप्लीट झालेला आहे. उद्या सायंकाळी 6 वाजता आपल्या या सिरीजचा 5वा व्हिडिओ आपल्या चॅनलला येईल. भेटू मित्रांनो त्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.